अजून BBC 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. BBC 11चा विचार केला तर एक सामना जिंकलाय, एक त्यांनी गमावलाय. म्हणजे ही मॅच त्यांच्यासाठी महत्त्वाची असेल. एका बाजूनं रिहांश 11 या संघाने देखील एक सामना गमावला होता, एक सामना जिंकलाय. चांगल्या लढती आपल्याला पाहायला मिळतात. तर चला सामना सुरू होतोय. पहिले षटक घेऊन गोलंदाज देवेश आपल्याला पाहायला मिळतो. तुषार त्याच्या अगेन्स्ट स्ट्राईक एंडवरती. पहिला चेंडू बॉलर्स बॅक ड्राईव्ह खेळपट्टीवरतीच हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात. पहिला चेंडू तर चांगला डिलिव्हर केलाय. पॉवर सर्कलचा प्रतिबंध आपण पाहतोय. फक्त क्षेत्ररक्षक 2 आपल्याला 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. व्यूहरचना तर केली आहे, परंतु आता ज्या प्रकारची फील्ड सेटअप केली आहे त्या प्रकारचे चेंडू फेकले जातील का पाहावं लागेल. नेक्स्ट मॅच यानंतर जय 11 आणि परी 11. जय 11चे सामने लगातार आपल्याला पाहायला मिळतात. क्लीन बॉल्ड ते यष्टांचा वेध घेतला आणि ट्रिपला चेसच्या माध्यमातून तुषार बाद झाला. मोठा धक्का. पहिला चेंडू डॉट होता, त्यानंतर मात्र धक्का दिलाय तो देवेशनं. डीजे बॉल नंतर एकत्र येऊ नका. प्रत्येक चेंडू अगणिक जर आपण मीटिंग भरवली तर भरपूर वेळ होईल. आता आपण पाहू शकाल सूर्य आपल्यापासून दूर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगोदरच मी म्हटलं होतं अगदी डोंगराच्या कुशीत वसलेलं हे क्रीडांगण आहे. लवकर सावली पसरली आहे ते देखील आपण पाहू शकता. अंधार देखील लवकर पसरेल. तर आपण आता वेगानं सामने कव्हर करणार आहोत. वेग मी तर म्हणेन 15 मिनिटं नाही तर फक्त 12 मिनिटं द्या 3 षटकासाठी. आंतरराष्ट्रीय स्तरावरती देखील फक्त 4 मिनिटं दिली जातात. काय चेंडू फेकला. सुरेख चेंडू. ज्या प्रकारचा चेंडू होता फलंदाज देखील फक्त पाहत राहिला. ऍक्शन रिप्लेमध्ये देखील आपण पाहू शकाल. श्री इव्हेंट ही वाहिनी कार्यरत आहे आणि त्यांच्या माध्यमातून ह्या साऱ्या घडामोडी आपल्याला कैद करताना त्यांचे कॅमेरामॅन पाहायला मिळत आहेत. स्क्रीनवरती ऍक्शन रिप्लेमध्ये हा चेंडू अगदी विध्वंसक चेंडू आपल्याला पाहायला खूपच सुरेख होता. दरम्यान हा चेंडू कौतुक जास्त झालं आणि लगेचच चेंडू अतिरिक्त बाहेर निघाला. जास्त गती प्रदान करण्याचा प्रयत्न केला गोलंदाज देवेशनं, परंतु दिशेवरती नियंत्रण नव्हतं. 1+4 अशा धावा 5 प्राप्त झाल्या आणि 5 न मात्र आता धावसंख्येचा अकाउंट ओपन झालंय तर बॅटिंग करणाऱ्या देवांश सुपर किंगचा. डिझेलला देखील आपण आता फारशी संधी देऊ नये, कारण की आता आपल्याला फास्ट मॅच कव्हर करायचे आहेत. चला लवकर आता आपण सामने संपवायचे आहेत. पटापट पटापट थोडीशी घाई आपण करायची आहे, अन्यथा आता पॅनलाइज केलं जाईल आपल्याला देखील. फॉर द विकेटनं पुढील चेंडू इथे स्कूप करायचं होतं. अपील जरूर चालवली होती, परंतु अपील खारिज केली आहे पंचांनी. बॅटकटचा पंचांचा इशारा, अचूक लक्ष पंचांचा आपल्याला पाहायला मिळतं. पहिली धाव विथ द बॅट आपल्याला पाहायला मिळते. अकाउंट ओपन केलं जाईल ते आता प्रथम आणि साथीनं वैभव आपल्याला पाहायला मिळतोय. धडाकेबाज फलंदाज तुषार बाद झाला. आता मात्र दोघांवरती भरपूर जबाबदारी आहे. धावा धापळकावरती आपल्याला 6 पाहायला मिळतात. पॉवर सर्कलचं पहिलं षटक प्रगतीपथावर देवेश गोलंदाजी क्रम चालू करत असताना इथे फटका लाजवाब आहे. चेंडू बॅटचा संपर्क झाल्यानंतर टक असा स्वीट साऊन प्रेक्षकांच्या कानावरती पडला आणि मोहर लागली होती षटकाराची आणि तो उत्तुंग षटकार आपल्याला पाहायला मिळतो तो वैभवच्या बॅटमधनं. दमदार फटका आपल्याला पाहायला मिळाला. ह्याच फटक्यांची नितांत गरज आहे, कारण की विचार केला तर दोन्ही संघ दमदार आहेत. एका बाजूला देवांश सुपर किंग दोन्ही सामने त्यांनी गमावलेत. हे मॅच त्यांच्यासाठी महत्वाचे आहे. तर त्यांच्या विरोधात जो संघ आहे त्यांनी एक सामना जिंकलाय, एक सामना त्यांनी गमावलाय, म्हणजे त्यांच्यासाठी देखील हा सामना महत्वाचा आहे. इथे जागा बनवली आणि इथे देखील फटका अतिशय चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता, प्रयत्न केला, परंतु
त्याला बीट करून चेंडू सीमारेषा पार, सलगचा हा दुसरा षटकार. एका षटकाची सांगता झाली. आता आपण टीम मीटिंग करू नका, लगेचच आपण दुसऱ्या गोलंदाजी नियुक्ती करायची आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. एका षटकाचा खेळ संपलाय, दुसरं षटक सुरू व्हायला आता वेळ होतोय. इतका वेळ लावू नका मित्रांनो, कारण की मॅच क्रमांक 9 सध्याच्या घडीला सुरू आहे. आज आपल्याला कमीत कमी 12 मॅचेस कव्हर करायच्या आहेत, तर त्या अनुषंगाने आता आपण पावलं उचलायची आहेत. एका षटकाचा खेळ संपला, धावा धावपळकरती तब्बल पाहायला मिळतात त्या 18 धावा. सुरुवात गोलंदाज देवेशनं अफलातून केली होती. 3 चेंडूमध्ये 1 विकेट आणि एकही धाव नव्हती. परंतु हेच तर क्रिकेट आहे. आपण नेहमी म्हणतो 4 दिवस सासूचे तर 4 दिवस सुनेचे, आणि क्रिकेटमध्ये देखील ते पाहायला मिळते. कधी गोलंदाज तर कधी फलंदाज आपल्याला हवी होताना पाहायला मिळतात. राईट मोर द विकेटनं षटक क्रमांक 2 गोलंदाजसाठी निवृत्ती आपल्याला पाहायला मिळत आहेत. नीर या नावानं त्यांची ओळख आहे. एका बाजूला कानावरती बैलगाडा शर्यत देखील कानावर पडते. 2 गोष्टी सध्याच्या घडीला चर्चेत आहेत, एक तर टेनिस बॉल क्रिकेट आणि दुसरं म्हणजे बैलगाडा शर्यत. प्रसिद्धीच्या झोतात आहेत ह्या दोन्ही गोष्टी. आज जो उभरता सितारा फलंदाजीमध्ये त्याला डोक्यावर घेतलं जातं, त्यानंतर आज बैलांना देव मानलं जात आहे. आज जे नंदी आपण म्हणतो महाराष्ट्रामध्ये दरम्यान हा चेंडू किती चांगला फटका होता. एक धाव, काहीसं लक्ष विचलित करण्याचं काम जरूर झालं. एक धाव इथे कंप्लीट झाली. एका धावेच्या मदतीने धावफलक 21, लॉस ऑफ 1 विकेट, प्रोग्रेस इन सेकंड ओव्हर. त्याला फारसा वेळ घेऊ नका आपण, अन्यथा आता पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. यस, पंच देखील ऑन करतायत. पायडल स्वीप करायचं होतं. शॉट फाईन लेगच्या हातामध्ये हा चेंडू गेलाय. धावची चिनामी संधी आणि संधी साधली. परतावं लागेल फलंदाज आता प्रथमला मात्र परतावं लागेल. धाव घेण्याची त्यांनी इच्छा दर्शवली, परंतु नकाराला वैभवकडनं विकेट ह्या ठिकाणी गमवावी लागते. दुसरी सफलता. अर्थातच हे सांघिक यश आहे. यश महत्वाचं असेल, जरी गोलंदाजच्या खात्यामध्ये यश आलं नसलं तरी देखील संघासाठी हे महत्वाचं यश होतं. यश प्राप्त केलं. अर्थातच फिल्डिंग करणाऱ्या टीमनं, BBC ह्या संघानं आपण रेडी राहायचं आहे, कारण की बाद झाल्यानंतर दुसरा फलंदाज लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला पाहिजे. काहीसा कालावधी असतो. आंतरराष्ट्रीय स्तरावरती गतवर्षी आपण पाहिलं अँजेलो मॅथ्यूज, त्याला एक आगळ्या वेगळ्या पद्धतीनं बाद करण्यात आलं. भरपूर कॉन्ट्रोवर्सी त्या ठिकाणी झाली. काहीशा गोष्टी घडल्या होत्या. खरं तर त्याचा हेल्मेट थोडासा खराब होता, परंतु त्या गोष्टी त्याने सांगितल्या तरी देखील त्याला बाद म्हणून बाहेर यावं लागलं, मैदान सोडावं लागलं. कारण की कोणताही खेळ जेव्हा आपण खेळतो त्या संबंधात काही नियम मानले जातात आणि त्या नियमांची अंमलबजावणी ही आपल्याला करावी लागते. शिस्त आहे, ती शिस्त प्रत्येकानं जोपासायला हवी, तरच एक चांगलं क्रिकेट आणि चांगला कोणताही क्रीडा खेळ आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळेल. चांगला चेंडू होता.
इथे देखील अगदी मध्ये हा फटका सजवण्याचा प्रयत्न, मिडॉनमधनं चेंडू डीपमध्ये रवाना चालला होता, परंतु दोन क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती आले होते. थोडंसं स्वतःला देखील सांभाळा. अगदी खेळ आहे, आनंद व्यक्त करतो आपण, परंतु कोणतीही इजा कोणाला घडणार नाही ह्या दृष्टिकोनात आपण काळजी घ्यायला हवी. 2 धावा इथे येत आहेत. ह्या 2च्या मदतीनं धावफलक 23 या कड्यावर. षटक क्रमांक दुसरे मार्गस्थ आहे. बराचसा वेळ या ठिकाणी खर्च झालाय, कारण की मॅचला सुरुवात झाली होती तिथपासून आता 10 मिनिटाचा अवधी झाला. अजूनही दुसरं षटक मार्गस्थ आहे. राईट मोर द विकेटनं निवृत्ती यांचा हा चेंडू एश जरूर लागली होती, परंतु यष्टीरक्षकासह शॉट थर्डमॅन फाईन लेगला बीट करून चेंडू जाईल तो वेगानं लॉंग स्टॉपला, सीमारेषा पार, चौकार. षटक कंप्लीट झालंय. 2 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. लगेचच तिसऱ्या गोलंदाजची आपण नियुक्ती करायची आहे. एकत्र आपण येऊ नका, सातत्यानं आम्ही तुम्हाला ऑन करतोय. 27 धावा स्कोर कार्डवरती. प्रति षटकाचा विचार केला तर 13.50 अशी धावगती सद्यस्थितीला पाहायला मिळते. याच गतीने जर धावा बनवल्या तर 50चा आकडा देखील पार करू शकतो. आणि ह्या खेळपट्टीवरती 50 धावा जवळ अगदी डिफेंड होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे 50 धावा जर बनवल्या तर बॅटिंग करणारा संघ मजबूत स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो. षटक क्रमांक 3 गोलंदाजीसाठी आता परेश आलाय. फोर द विकेटनं परेश देखील ह्या ठिकाणी गोलंदाजी करतोय. ऑन साईडला चेंडू टर्न केलाय. क्षेत्ररक्षक तिथे 2-2 येत आहेत. आउटफील्ड थोडी खराब आहे. थोडासा संघर्ष, थोडंसं परिश्रम ते क्षेत्ररक्षकांना करावं लागतंय. तुर्ताच वेल होता. 2 धावा दोन्ही फलंदाज धावून पूर्ण करतायत. सिंगल डबल. सुरुवातीला 2 षटकार आले होते पहिल्या षटकामध्ये देवेशच्या अगेन्स्ट, मात्र तो वैभव बाद झाल्यानंतर आता काहीसा मोठ्या फटक्यांसाठी झगडावं लागतंय रोहित. आणि आता प्रदीप मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. वारंवार फारसा वेळ घेऊ नका. क्षेत्ररक्षण सजवत असताना सातत्यानं वेळ खर्च केला जातोय फिल्डिंग टीमकडनं. पंतांच्या डाव्या बाजूनं उजव्या हातानं गोलंदाजी. इथे देखील चांगला चेंडू, फटका देखील लाजवाब आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. पुन्हा एकदा धावा 2 पूर्ण होतील. चपलाई आता रनिंग बिटवीन द विकेट. धावा एकवटल्या जात आहेत. धावा कशा येवोत, परंतु धावेचं महत्व खूप आहे. एक धावेसाठी संघर्ष हा करावा लागतो आणि तो करताना मैदानाच्या आतमध्ये आपण रोहित आणि प्रदीपला पाहतोय. चांगला चेंडू अवे फ्रॉम द बॉडी ठेवायचं होतं. टॅप करण्याचा प्रयत्न डील करून देखील दाखवतायत फलंदाज, परंतु चेंडू बॅटचा संपर्क नाही. लाईन मिस केली आणि डॉट चेंडूची इथे सांगता झाली आहे. कौतुक परेशचं देखील करावं लागेल. 3 मध्ये फक्त 4 धावा त्यानं देखील खर्च केल्यात. दरम्यान हा चेंडू देखील चांगला आहे. बॅटन पॅड मधनं चेंडू जाईल तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 1 मोर डॉट. सलग 2 चेंडूवरती 2-2 धावा आल्या. 4 धावा 2 बॉलवरती आणि त्यानंतर 2 चेंडू आपल्याला निर्धाव पाहायला मिळतात. चांगली वापसी. परेशचं कौतुक करावं लागेल. ज्या विश्वासानं चेंडू संघनायकानं त्याच्या खांद्यावरती सोपवला होता तो विश्वास त्यानं आतापर्यंत सार्थ ठरवलाय. लिमिडॉनला चेंडू ट्रॅव्हल होईल, मिळेल फक्त सिंगल. फलंदाज दोन्ही एंड चेंज करतायत. तर मोठ्या फटक्यांची गरज आहे. एक चांगलं टार्गेट सेट करायचं असेल तर आता चौकार षटकार हे टोकावे लागतील. आघाडीचे 3 फलंदाज बाद झाल्यानंतर मधल्या फलीच्या फलंदाजांना काहीसा कारनामा करावा लागेल, कारण की विपक्षीय संघ जो दमदार संघ आहे, एकतर देवांश सुपर किंग या संघानं दोन्ही सामने गमावलेत. ते पाहता हा सामना त्यांच्यासाठी महत्वाचा आहे. चेंडू निघालाय सीमारेषेच्या दिशेनं, परंतु सीमारेषा पार करू शकला नाहीये. धावा 3 धावून कंप्लीट केल्यात. ह्या षटकामध्ये पूर्णतः रनिंग बिटवीन द विकेटवरती लक्ष केंद्रित केलंय. धावून धावा एकवटल्या जातात. षटक कंप्लीट झालंय आणि या षटकाचं गोलंदाजी अनालिसिस जर आपण पाहिलं तर धावा या षटकामध्ये आल्या त्या 8. कोणताही मोठा फटका ह्या पूर्ण षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. अप्रतिम गोलंदाजी राहील ती परेशची. एकंदरीत 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावा धावपळकावरती 3 गडी बाद 35 धावा. नेक्स्ट मॅच जय 11 आणि त्यांच्या विरोधात परी 11 हे 2 संघ. तर दोन्ही संघाचे संघनायक लगेचच या. आपण टॉस करणार आहोत या षटकाच्या नंतर. तुर्तास 4थं षटक. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अक्षय बायकरमॅन. इथे मात्र फटका तर चांगला आहे. चेंडू उंच आकाशामध्ये उंच संचार करतोय. क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी, झेल पूर्ण करू शकला नाहीये इथनं, परंतु तो क्षेत्ररक्षक अगदी आड आहे. तिथपर्यंत आमचं लक्ष देखील जात नाहीये काय घडलं तिथे, परंतु धावा 2 प्राप्त झाल्या. अक्षयच्या अगेन्स्ट पहिल्याच बॉलवरती धावा 2 झाल्यात.
पूर्वार्धामधील 5 चेंडू शिल्लक आहेत. किमान 1-2 मोठे फटके आता इथनं दाखवावे लागतील. आतापर्यंत बरेचसे चेंडू फेस केलेत रोहित आणि प्रदीपनं. नजर जरूर त्यांची आता सेटल झाली आहे. आईस सेटल झालेत. आता काहीशे मोठे फटके गरजेचे आहेत. धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. चला क्षेत्ररक्षण सजवा लगेचच. परी 11चा संघनायक आलाय तर अजय 11 संघनायक या. आज ते खुश आहेत आणि जोश देखील त्यांचा पाहायला मिळतो. सलग 3 सामने त्यांनी जिंकलेत. यस, त्यांनी देखील 2 जिंकलेत. म्हणजे त्यांना 3 जिंकायचे आहेत. आता 2 विनर संघ आमने सामने असतील. म्हणजे विजयाची घोडदौड कोणत्या तरी संघाची आता थांबेल ह्यात शंका नाहीये. अलॉंग द कार्पेट चेंडू चांगला होता. फटका देखील त्याहून अधिक चांगला पाहायला मिळाला. दुसऱ्या धावेसाठी आता पलटलेत आणि धाव दुसरी देखील कंप्लीट झाली आहे. प्रत्येक धावेसाठी मात्र आता संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. संघर्षानं भरलेलं क्रिकेट आतापर्यंत या पूर्ण सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. फक्त सुरुवातीच्या षटकामध्ये मोठे प्रहार आपण पाहिले. त्यानंतर एक एक धावेसाठी कडवी झुंज द्यावी लागली ते बॅटिंग करणाऱ्या देवाश सुपर किंग या संघाला. पुढील चेंडू गोलंदाजीसाठी अक्षय सज्ज झालाय. आतापर्यंत चांगले चेंडू त्यांना हाताळलेत राईट मोर द विकेटनं. दरम्यान हा चेंडू पंचांकडे कटाक्ष टाकलाय. पंच दर्शवतात की वाईट बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप. पंचांकडनं इशारा. गोलंदाजाला दंडित केलंय. धावसंख्या 41. एखादा षटकार. त्यांचे चाहते त्यांचे टीममेट इथनं प्रतीक्षा करतायत. किमान एखादा मोठा हिट या षटकामध्ये गरजेचा आहे. इथे जागा तर बनवली आणि ज्या फटक्याची वाट पाहिली जात होती त्यांच्या चाहत्यांकडनं तो फटका आला. फलंदाज साहिलच्या बॅटमधनं अफलातून बॅटिंग. हा षटकार अगदी संजीवनी देणारा आहे आणि ह्या संघाचं मनोबल वाढवणारा हा षटकार आहे. कारण की ह्या षटकारच्या साह्यानं धावसंख्या पोहोचली ते आता 47 वरती. फायटिंग टोटल मी म्हटलं होतं या खेळपट्टीवरती 50चा आकडा फाईट करू शकता आपण प्रतिस्पर्धी संघाशी. पुन्हा तशी जागा बनवली. यावेळेस अप्रतिम फटका. सलग 2 चेंडू 2 षटकार आणि हे 2 षटकार अगदी जिवारी लागलेत त्या BBC 11 या टीमच्या. कारण की अंतिम मुमेंटला 6व्या क्रमांकावरती साहिल मैदानात आला आणि केवळ आला नाही तर तो मैदान मारण्याच्या प्रयत्नात आहे. 3 चेंडू फेस केलेत आणि धावा 14 त्यानं एकवटल्यात. शेवट गोड करत असताना आपल्या संघासाठी शेवटचा अंतिम बॉल. सलग 2 चेंडू 2 आले. तिसरा येईल का? आतापर्यंत हा कारनामा दिवसभरामध्ये झाला नाही परंतु हा कारनामा साहिल करेल का? पुन्हा जागा बनवली. आता मी म्हणे मागच्या 2 चेंडूंच्या तुलनेत हा चेंडू थोडासा सोपा होता. कारण की हा चेंडू अतिरिक्त वरती होता परंतु ज्या प्रकारे 2 षटकार त्यानं ठोकले होते तसा प्रयत्न पुन्हा केला. परंतु आता शेवटचा चेंडू डॉट आला आणि काहीसा निष्ठेचा श्वास अक्षयनं सोडला. डाव पहिला संपला. धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या 54 धावा. 53 धावा आहेत. 54चं टार्गेट असेल. तर सन्मान्य शरदजी म्हात्रे भाळगावचे ग्रामस्थ या ठिकाणी दाखल झाले. त्यांना विनंती या आपण आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. BPL ह्या पर्वामध्ये अर्थातच भालगाव प्रीमियर लीग ह्या पर्वामध्ये आपलं सहर्ष स्वागत. नेक्स्ट मॅच आपण टॉस करणार आहोत. जय 11 आणि परी 11 या दोन्ही संघाचे संघनायक आपण यस चला टॉस तर घ्या आपण. यस कॅप्टन येत आहेत. 53 धावा बांधल्या. 54चं लक्ष आहे. आता टार्गेट अगदी सुस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. ज्या प्रकारे अशा अपेक्षा बाळगली होती देवांश सुपर किंग या संघानं त्या प्रकारचं टार्गेट सेट केलंय. अंततः दमदार कार्य केलं साहिलनं. मनोजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत टॉस. जय 11 आणि त्यांच्या विरोधात परी 11 दोन अगदी दमदार संघ या स्पर्धेतील. विजयी घोडदौड यांची सातत्यानं चालू आहे. टॉस जिंकलाय जय 11. 3 सामने जिंकलेत आणि एका बाजूला परी 11चे कॅप्टन सांगतात की तिसऱ्यांदा नाणेफेकी गमावली.
हरकत नाही. दोनदा आपण नाणेफेकी गमावले, नंतर देखील सामने जिंकलेत. आता देखील नाणेफेकी गमावली, सामना जिंकण्याचा प्रयत्न आपण करा आणि क्षेत्ररक्षण त्वरित लावायचं आहे. आणि दुसरं सत्र जसं चालू होईल मायक्रोफोन वरती करू परिवर्तन आणि दुसऱ्या सत्रासाठी जाऊ. आमचे परममित्र भागेश म्हात्रे यांच्या दिशेनं 54चा पाठलाग कशा रीतीने होईल की 54चा बचाव होईल, ऐकूया भागेश म्हात्रेच्या शुभवाणीतनं. हॅलो 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 चेक चेक चेक. हॅलो हॅलो चेक चेक. हॅलो चेक चेक चेक. हॅलो. थँक्यू सो मच साई पाटील सर. तुरभ्याचा आवाज तुम्ही नेहमी पनवेलमध्ये दुमदुमताना बघितलाय, परंतु या डोंबिवली विभागामध्ये सोनारपाडा गावामध्ये त्यांच्या समालोचनाची खरं तर शैली पाहून ते नेहमी त्यांना इन्व्हाइट करत असतात. म्हणजेच कल्याण डोंबिवलीकरांनी सुद्धा त्यांचं प्रेम हे समालोचनाच्या माध्यमातून बघितलं. त्यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. सामन्याला आपण सुरुवात करूयात. 54 धावसंख्येच्या चेसमध्ये सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दोघे बंधुराज विनायक चिकनकर आणि जितेश चिकनकर ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. आणि स्ट्रायकर बॉलर प्रथम मात्रे या त्या ठिकाणी पॉवर प्लेला या ठिकाणी करणार सुरुवात. दोन्ही संघांना देऊया विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि विनंती करतोय की बॅट्समन लवकरात लवकर सेट व्हा, कारण आपल्याकडे आता वेळ थोडासा अपुरा आहे. त्याच्यामुळे आजचा शेड्यूल आहे तो शेड्यूल आपल्याला कंप्लीट करायचा. पहिलाच बॉल राऊंड द विकेट. प्रथमचा हा बॉल अपील झाली आहे. कदाचित हाईट फॅक्टर जास्त असावं, कारण मिडल स्टिकवरती इम्पॅक्ट होता की नव्हता, हाईट फॅक्टरचा काय मॅटर काय इम्पॉर्टंट या ठिकाणी पार्ट राहिला तेही या ठिकाणी पाहावं लागेल. आणि एक्झॅक्टली खरं तर तेच सांगतात की निखिल म्हात्रे तुमचा डिसिजन काय असेल तो आमच्यापर्यंत पोहोचवा. पहिलाच बॉल मिडल स्टंपवरती, परंतु इम्पॅक्ट हाईट फॅक्टर थोडीशी जास्त पाहायला मिळाली, त्यामुळेच हा डॉट बॉल आलाय. ऑन साइडला ताकदीचा वापर, बॉल जसा आला तसा पाठवलाय मिड विकेट बॉर्डर लाईनच्या बाहेर. आधी थांबला आणि आता अटॅक केला गेला विनायक चिकनकरच्या बॅटमधला सिक्सर. थँक्यू. ॲक्शन रिप्ले टेलिव्हिजन स्क्रीनवरती श्रीवेंट या लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आम्ही हा आजच्या दिवसातला खेळ या ठिकाणी कव्हरेज करतोय. उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा त्यांची चांगली कामगिरी तुम्हाला पाहायला मिळेल. त्याने कव्हर केला गेला हा फटका कशा प्रकारे खेचला गेला, जिथे षटकार मिळाला विनायकला. विनायकसाठी हा बॉल धीम्या गतीचा अपील केली कृष्णा मडवीनं. खरं तर पडल्यानंतर जो बॉल थोडासा खाली राहिला, बॅटच्या अगदी कदाचित थोडासा खालून निघाला असावा, त्यामुळे अपील झाली. परंतु बॅट अँड बॉलचा कनेक्शन या ठिकाणी नव्हता. पप्पू मात्र एक्झॅक्टली तेच सांगितलं की थोडासा हा बॉल खाली जरूर राहिला, परंतु बॅट अँड बॉलचं कनेक्शन नाहीये. अपील होती ती फेटाळली गेली, नकारार्थी मान हडली गेली पप्पू मात्रेची. आणि या बॉलवरती आपण पाहिला तर हा डॉट बॉल इथं फेकत असताना प्रथम लेंथ पुढे होती, हाफ ऑलली खोदून काढण्याचा प्रयत्न, ऑनसाईडला ड्राईव्ह करत असताना ऑनराईटचा फटका सिंगल झाली कंप्लीट. सेकंडसाठी परतले वैभव मात्रेची. चांगली तुम्ही फिल्डिंग बघितली, एफर्ट्स चांगले होते. कारण या क्रीडांगणावरती स्पेशली जेव्हा 10 ओव्हरच्या मॅचेस दोन टीममध्ये होतात ना, तेव्हा वैभव मात्र प्रामुख्याने त्याच झोनमध्ये जास्त असतात. त्याच्यामुळे त्या झोनमधला त्याला अनुभव असावा. तो खाली आला, बॉलला फील्ड केलं, बॉलवरती 2 धावा बनल्यात. आतापर्यंत बॉल फेकून झाला 4 बॉलमध्ये बनल्या धावा 8. या मॅचमध्ये 54 धावा संख्येचं टार्गेट आहे. अगदी समोर टाकला होता चेंडू, खोदून काढला, परंतु रिझल्ट चांगलं मिळालं. त्या बॉलवरती 2 धावा मिळाल्यात. अजून एक खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साइडला, आता ताकद जास्ती होती. पुन्हा एकदा वैभव मात्रे पोचला गेला बॉलकडे, दुसरीचा प्रयत्न स्ट्रायकर एंडवरती फेकी, परंतु मी तर म्हणेन चुकीच्या एंडला फेकी आली. तुम्हाला ना मुवमेंट पाहावं लागतात, कारण विदिन अ सेकंड तुम्हाला या गोष्टीचा विचार करावा लागतोच की फिल्डर डीपमध्ये फिल्डिंग करत असतो, आपल्याला माहिती आहे की त्याच्या हातामध्ये बॉल जातो. मग त्या फिल्डरला ठरवायचं असं की कोणत्या एंडला डेंजर एंडला पळतोय बॅट्समन, ते बघितलं नाही.
ऑन साईडला खेळला जरूर फटका, परंतु त्यावरती सुद्धा 2 धावा मिळाल्यात. शेवटचा बॉल होता. बॉल मध्ये फिल्डर चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी झाली. डायरेक्ट हिटचा सुद्धा प्रयत्न, परंतु बॉल मागे चालाय. कव्हर करण्यासाठी तुषार मडवी आलात. दुसरीचा अटेम्प्ट लगेचच त्याने कंप्लीट केला. मानव मात्रेची चांगली फिल्डिंग. कदाचित हा बॉल मागे गेला भरवण्याची आम्ही अलॉसमेंट करत आहोत. म्हणजेच तुम्ही या गावासाठी क्रिकेट बाहेर जाण्यासाठी जी डिसिप्लिन ठेवता ना, ती डिसिप्लिन तुमच्या प्रीमियर लीग मध्ये सुद्धा ठेवा. कारण तुम्ही या स्पर्धेमध्ये शिस्तबद्धता दाखवाल ना, तर कोणत्याही गावामध्ये कोणत्याही स्पर्धेमध्ये जाऊन तुम्ही ती शिस्तबद्धता ठेवाल. त्याच्यामुळे नवीन वर्षाची सुरुवात तुम्ही स्वतःच्या घरच्या क्रीडांगणापासून करा, जेणेकरून दुसऱ्या क्रीडांगणावरती तुम्ही डिसिप्लिन मोडली अशी कोणती मॅनेजमेंट कमिटी बोलण्याची तुम्हाला हिंमत ठेवणार नाही. त्याच्यामुळे आजचा शेवटचा दिवस या वर्षाचा 2024 आता सरून जाईल. 2025 अर्थातच नवीन वर्ष येईल. म्हणून या नवीन वर्षामध्ये तुम्ही अशी सुरुवात ठेवा की तुमच्या माध्यमातून क्रिकेटमध्ये डिसिप्लिन राहील. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये धावा बनवत असताना 54 धावसंख्येचं लक्ष्य होतं. 12 धावा बनल्या गेल्यात. अजूनही 18 बॉलचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे आणि 18 बॉलमध्ये बनवायचे आहेत 42 धावा. 54चं लक्ष्य होतं या मॅचमध्ये. आणि आता मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय प्रदीप म्हात्रे. समोर जितेश. कडवं आव्हान असेल जितेशला. जितेशसाठी हा बॉल ऑन साईडला पुल केला गेलाय. पॉवरफुल स्ट्रोक, परंतु जे आउटफील्ड होते ना, तिथे काय सुंदर क्षेत्ररक्षण. सगळ्यांना माहिती आहे की खरं तर हा जो क्षेत्ररक्षक आहेत ना, या क्षेत्ररक्षकाची नजर खूप तीक्ष्ण आहे. कारण तिथे जो भाग आहे ना, तो थोडासा वरचढ भाग आहे. त्यांनी स्वतःच्या जीवाची काळजीही केली नाही. वरचढ तो भाग असताना तिथे तो चढला आणि बॉलला त्याने अडवलं गेलं. म्हणजे सुपर एफर्ट्स. असे एफर्ट्स हवे असतात आणि तेच एफर्ट्स तुम्हाला पाहायला मिळाले वैभवचे. लेंथवरती हार्ड लेंथवरती बॉल टाकला. टॉस झाला चेंडू. पडल्यानंतर अनपेक्षित बाउन्स. जितेश चिकनकर तेच सांगतायत की उंचीचा फायदा घेतला प्रदीप म्हात्रेनं. समोरून टप्प्याला दिली उचली. थोडासा टॉस झाला चेंडू. त्या अनुमानाने कट करण्याचा त्याचा जो प्रयत्न होता तो प्रयत्न चुकला. हा डॉट बॉल. याच्या अगोदरच्या बॉलवरती आला धावा 2. टीमची धावसंख्या 14. या आकड्यावरती अजूनही 40 बनवायचे या मॅचमध्ये. येवलेला कडा प्रॉपरली कानांवरती साऊंड होता. कडा बॅटची फलंदाज होईल बाद. पहिला ब्रेक थ्रू निर्माण केला गेला टीमचे कॅप्टन प्रदीप म्हात्रेने. जितेश चिकनकर बाद. मधला खर तर सर्वात श्रीमंत खेळाडू आपण कोणाला म्हणू शकतो माहिती आहे, तर तो आपला 12th थर्ड मॅन. कारण आपला 13वा खेळाडू आहे. त्याच्या हातामध्ये एवढे मोबाईल आहेत की विकल्यानंतर लाखो रुपये येतील. म्हणून सध्या तरी पियुष पावशेला तुम्ही बघतात सगळ्यात श्रीमंत खेळाडू सध्या आपल्या स्टेजवरती आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रामदास चिकनकर. आता कॅप्टन वर्सेस कॅप्टन असा कॉन्टेस्ट तुम्हाला पाहायला मिळेल. जरूर त्याला आम्ही स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट नेहमी म्हणत असतो की छोटा तीर घाव करे गंभीर. रामदास चिकनकर. जुना चावल. ओव्हर द विकेट. ऑफ करा. राऊंड द विकेटने होते. समोर लॉफ केला गेला. ताकदीचा वापर. प्रथम 100 कॅच. वॉट अ कॅच. आजच्या दिवसामध्ये ही दुसरी कॅच आहे जी 100 घेतली. याच्या अगोदर सुमित राणेने घेतली होती आणि आता प्रथम म्हात्रे. काय गाजलाय मैदानाच्या आतमध्ये. ॲज अ बॉलर, ॲज अ फिल्डर, ॲज अ बॅटिंग तिन्ही डिपार्टमेंटमध्ये त्याची चांगली कामगिरी पाहायला मिळाली आणि प्रथम म्हात्रेच्या हातामध्ये ही कॅच कॅप्टनने घेतली. विकेट कॅप्टनची. समोर तेवढ्याच ताकदीचा अष्टपैलू खेळाडू रामदास चिकनकर. खरं तर ही कॅच कशी हातामध्ये पडली रामदास चिकनकरलाही समजलं नसावं. बॉल अगदी खाली होता. हात पुढे केला. सुमित राणेने ज्याप्रमाणे कॅच पकडली गेली तशीच 100 कॅच. जर कदाचित कॅच ऑफ द टुर्नामेंटसाठी पारितोषिक कोणतं असतं ना, तर कदाचित या दोन्ही खेळाडूंमध्ये कॉन्टेस्ट असतं की कोणाला द्यावी. देवेश मैदानाच्या आतमध्ये सुपर टायमिंग, परंतु मिस टायमिंग झाला. फिल्डर आहेत त्या ठिकाणी स्टायलिश खेळाडू रोहित म्हात्रे आणि या खरं तर इनिंगमध्ये विकेट हॅट्रिक या ठिकाणी संपादित करत असताना प्रदीप म्हात्रे विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती होते आणि लागोपाठच्या 3 विकेट घेतल्या गेल्यात आणि या स्पर्धेमधला गोलंदाज क्रमांक 3रा ठरलाय ज्याच्या नावावरती लागोपाठच्या 3 विकेट. फायपर तुम्ही पाहिली आहे. हर्षद मडवी याच्या नावावरती फायपर राहिली.
सुचित राणे याने पहिली विकेट हॅट्रिक मिळवली गेली. दुसरी विकेट हॅट्रिक पाहिली गेली तर निहाल मात्रे याच्या नावावरती राहिली आणि तिसरी विकेट हॅट्रिक राहिली आहे ती म्हणजेच प्रदीप मात्रे याच्या नावावरती. परंतु या 3 विकेट हॅट्रिक तुम्ही बघितल्या, परंतु आजच्या दिवसामध्ये हर्षद मडवीची पायपर ही बॉलिंग तुम्ही पाहिली, तीही पहिल्याच मॅचमध्ये. पप्पू मडवी मैदानाच्या आतमध्ये विकी मडवी यांचे बंधुराज, मागच्या मॅचमध्ये त्याने षटकार पेश केला होता. याही मॅचमध्ये मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, गती जास्त होती, गती वाढवली गेली, बिल्डअप केलेला, जनरेट केलेला. खरं तर हा खोलवर टप्प्याचा बॉल तुम्ही पाहिला. यावेळेला आपण या बॉलवरती एकही धाव बघितली नाही. 54चं टार्गेट होतं, माफ करा. त्या 54च्या टार्गेटमध्ये 14 धावा. चला कॉन्फरन्स मीटिंग घेऊ नका. तुमचा बॉलर जो तुम्ही नवीन यूज कराल त्या बॉलरला तुम्ही लगेचच पाचारण करा. धावा या ठिकाणी झालेल्या आहेत त्या म्हणजे 14 म्हणजेच 12 बॉलमध्ये. आता इक्वेशन जर आपण पाहिलं गेलं तर 12 बॉलमध्ये 20च्या सरासरीने 40 धावा बनवायच्या आहेत. हे टार्गेट एकमेव खेळाडूकडनं खरं तर बनवलं गेलं, कारण आपण वैभव याचाही विचार करू शकतो. त्याच्या बॅटमध्ये 2 मोठे फटके आले होते, त्याने 12 बनवल्या गेल्या, प्रदीपनेही 12 बनवल्या गेल्या, साहिलने बनवल्या गेल्या 14. कॉन्ट्रीब्युशन खूप चांगलं राहिलं आणि आता इथनं बनवायचे आहेत त्या म्हणजेच धावा 40. ऑन साईडला फुल टॉस बॉल टर्न केलाय, त्या ठिकाणी फिल्डर आहेत वैभव, थोडासा डायव्हर्ट झाला बॉल, त्याला समजलं गेलं की आता आपल्या अव्वाक्या बाहेर आहे, तरी तो वळला होता. एफर्ट चांगले राहिले, परंतु विनायक चिकनकरच्या खात्यामध्ये जोडला जातोय चौकार आणि या चौकाराने टीम 18 आकड्यावरती. अठरा धावा टीमच्या टोटलमध्ये, 11 मध्ये अजूनही 36 धावा संख्येची गरज या मॅचमध्ये. मनीषा बॉल थोडासा पुढे ठेवण्यात आला, ऑन साईडला पुन्हा एकदा दिशा देण्याचं काम. 2 धावा डेफिनेटली होतील. राज हिलाल बॉल खाली वळतात, बॉलला त्याने फील्ड केल्या गेला, तिसरीचा अटेम्प्ट करायला हवा होता, कारण दुसऱ्या बाजूला अटॅकर आहे वैभव मडवी, एका बाजूला विनायक चिकनकर ही चांगला खेळतोय. आतापर्यंत बनलेल्या धावा आता त्याला कव्हर करायच्या आहेत. आता 34 बनवायच्या, 10 चेंडूंमध्ये 18 बॉलचा खेळ शिल्लक होता, तेव्हा ही सिच्युएशन वेगळी होती. सोडून दिला बॉल लेफ्ट, वेल लेफ्ट. असे बॉल लेफ्ट करत असताना तुम्ही टेस्ट क्रिकेटमध्ये जास्त बघताय, परंतु हा ऑफसमवरती बॉल होता, थोडासा सोडून दिला. जय 11 तुमचा डिसिजन आतापर्यंत आमच्यापर्यंत पोहोचलेला नाहीये, कृपया करून तुमचा जो डिसिजन आहे तो आमच्यापर्यंत पोहोचवा. निहाल मात्रे, निखिल मात्रे. 21 धावा. फुलवटापाचा बॉल खोदून काढलाय, पुन्हा एकदा राज इन ऍक्शन मध्ये बीट झाल्यात, मागे चाललाय बॉल, डीप मधल्या फिल्डरने अडवला गेला. साहिल होते त्या ठिकाणी, साहिल मात्रे. कोण विसरेल्या खेळाडूला मागच्या मॅच मध्ये उत्कृष्ट त्याचे 2 सिक्सर जरूर त्याच्या बॅटिंग वरती प्रभावित केलं, त्याने स्वतःला इम्प्रूव्ह केलं गेलं, स्वतःला मैदानाच्या आतमध्ये त्याने सिद्ध केलं गेलं की तो एक चांगला बॅटर आहे. ऑन साइडला प्रॉपरली टायमिंग, ताकदीचा वापर, काउफेस क्लिअर करत असताना मनीष पावशेवरती प्रहार, अटॅक विनायक चिकनकरचा षटकार. या संपूर्ण, थँक्यू डीजे, या संपूर्ण स्पर्धेमध्ये खरं तर निवियाचे बॉल यूज केले जातात. अशोक श्रीकृष्ण म्हात्रे यांच्याकडून हे बॉल आम्हाला या ठिकाणी पुरस्कृत झालेले आहेत, त्यांचेही आम्ही आभार व्यक्त करू. भावेश मडवी यांच्याकडनं पाण्याची सुविधा, त्यानंतर निशांतजी म्हात्रे यांच्याकडनं सुद्धा सपोर्ट झाला, त्यानंतर कृष्णा मडवी यांचंही चांगलं योगदान या स्पर्धेमध्ये राहिलं, ज्याने आम्हाला या स्पर्धेमध्ये सहकार्य केलं, त्या सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. इक्वेशन जरूर आम्हाला चेतन मडवी सांगतील की हे इक्वेशन आता किती उर्वरित राहिलं. इक्वेशनचा जर आपण विचार केला गेला तर आतापर्यंत 8 मध्ये 25 धावसंख्येची गरज. फुल टॉस बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा लॉफ, या ठिकाणी साहिल मात्र थांबले, थोडे मिसफील्ड झाली, पाहत राहिले, फील्ड बघितली गेली तर या ठिकाणी अगदी पायांच्या मधोमधनं बॉल चालला बाउंड्रीलाईनच्या बाहेर. निर्णायक क्षणाला आज चौकार आलाय, अर्थातच टर्निंग पॉइंट मिळाला या मॅच मध्ये. साहिल मात्र डीप मध्ये होते, प्रदीप मात्र एक चांगला खेळाडू, चांगला खरं तर डीप मध्ये राहणारा खेळाडू या टीम मध्ये, टीमचा कॅप्टन आहे, मग साहिल मात्रेला डीप मध्ये ठेवण्याची काय गरज होती का? मॅच इथनं टर्न झाली, 7 चेंडू आणि 21 धावा. निर्णायक बॉल खोदून काढलाय, ऑन साइडला फिल्डर प्रथम मात्रे, ज्याच्या हातामध्ये कॅश तुम्ही पाहिले. आता 20 ची गरज, ज्या सरासरीने 10.00च्या सरासरीने धावा बनवायच्या होत्या ना, त्याच अनुमानाने या ठिकाणी आपण बघतोय तर या ठिकाणी खरं तर सुंदर सामना सूर्य पक्ष आणि त्याच्या जोडीला घोटचा सर्जा, त्याच्या अपोजिट वजीर होता उंबारलीचा.
परंतु आज गावामध्ये सेलिब्रेशन असेल, कारण गजानन म्हात्रे यांचा पक्ष या खरं तर शर्यतीमध्ये विन झालेला आहे. म्हणजे आज भाल गावामध्ये सेलिब्रेशन असेल आणि कदाचित पक्ष जिंकला तर उद्याच्या दिवसामध्ये त्यांच्याकडनं सुद्धा काहीचा पारितोषिक येऊ शकतो. कारण भाल गावामध्ये असे दानशूर दाते आहेत ना, ज्या दानशूर दात्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आम्ही या ठिकाणी भरवली गेली आहे. जरूर तुमचं सगळ्यांचं श्रेय आहे, परंतु दानशूर दाते जर या स्पर्धेला लाभले नसते तर एवढं देखणं स्वरूप आपण या स्पर्धेचं बघितलं नसतं. कारण धनेश म्हात्रे यांनी आमदार साहेबांना इन्व्हिटेशन दिलं. आमदार साहेब या ठिकाणी आले. आमदार साहेबांनी एक शब्द दिला की जेवढा पैसा लागेल तो माझ्या स्वखर्चाने मी या मैदानाचं सुशोभीकरण करण्यासाठी देईन, आणि तो शब्द कदाचित आता ते पाळतील सुद्धा. त्याच्यामुळे धनेश म्हात्रे यांचं सुद्धा आपण आभार व्यक्त करूया. आभार व्यक्त करेन मनोज म्हात्रे यांचं, आम्हाला हेल्थची त्यांनी सुविधा केली. आभार व्यक्त करेन श्रीकृष्ण म्हात्रे, अशोक श्रीकृष्ण म्हात्रे ज्यांनी या स्पर्धेमध्ये बॉल दिले. आणि खास करून आभार व्यक्त करेन भास्कर चिकनकर, कारण त्यांनी या भल्या मोठ्या ट्रॉफ्या दिल्यात. उद्या त्यांचा वाढदिवस आणि त्यांच्याच माध्यमातून उद्या भोजनाची सोय सुद्धा आहे. परंतु वळूया ऑनगन मॅचकडे. वैभव म्हात्रेकडे बॉल सुपूर्त केला गेलाय. समोर विनायक चिकनकर 6 मध्ये बनवायच्या धावा कंपल्सरी 20 धावा बनवायच्या आहेत. ऑन साइडला बॉल चाललाय. मनीष आहेत ज्याने ओव्हर नंबर 3 हाताळली. बॉल आलाय तो म्हणजेच वैभव म्हात्रेकडे. विकेटचा आपण विचार करू. आतापर्यंत 3 विकेट गमावल्यात. फर्स्ट मध्ये बॅटिंग करत असताना 4 गमावल्या गेल्यात. म्हणजेच एक बेनिफिट आहे की विकेट जास्त गमावलेले नाहीत. म्हणजेच याच सध्या सेट ऑफ माइंडने जर संघ बॅटिंग करतोय ना तर कदाचित 18-5 बॉलमध्ये चालू शकतात, कारण विकेट या ठिकाणी कमी गमावल्या टीमनं. पप्पू साठिया बॉल मागे चाललाय. डायव्हर्ट झाला बॉल. विकेट किपरच्या हातामधून बीट झालाय. बॉल मागे चाललाय. बाउंड्री लाईन लगत अडवला गेलाय बॉल. चांगली फिल्डिंग सँडी त्या ठिकाणी होते. डेंजर एंडला पलत होते विनायक, परंतु या ठिकाणी अडला. सँडी होते आणि खास करून सँडीला तुम्ही फाईन लेग थर्डमॅनला जास्त बघितलं. मकुंद म्हात्रे यांचे सुपुत्र खरं तर शेतीच्या कामकाजामध्ये जास्त ते रस देतात. केडीएमसी कर्मचारी सुद्धा आहेत, परंतु आज व्यावहारिक काम ठेवून खरं तर केडीएमसी कर्मचारी नाही आहेत, तर आज इनॅक्शन मध्ये ते आहेत. आणि त्यांनी बॉल अडवला गेला. या बॉलवरती 3 धावा मिळाला गेला. अर्थातच 4 मध्ये बनवायचे 16. राऊंड द विकेटने फिरवला गेला बॉल. समोर लॉफ केलाय. प्रथम मात्रे एक सिंगलच मिळेल. आता सिंगल जर या प्रत्येक बॉलवरती येतील ना तर हा सामना कुठेतरी वेगळं स्वरूप घेईल. कारण हा सामना तुम्ही बघत आहात देवांश सुपर किंग्स त्यांच्या विरोधात 3 मध्ये हव्यात 15. 3 मध्ये 15. समोर लॉफ केला गेलाय. बॉल मध्ये संधी आहेत त्या ठिकाणी आणि त्या संधीचे या ठिकाणी सोनं करत असताना मागच्या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहिलं तर पप्पू मडवीच्या एका षटकाराने सामना टर्न झाला होता. तिथे तो शेवटच्या बॉलवरती षटकार मारू शकला नाही, परंतु आता 2 मध्ये बनवायच्या त्याला 9 विकेटच्या आधारावरती 8 बनवल्या तरी काम जमू शकतं. आणि एक बेनिफिट सुद्धा आहे विकी, विकेट जरी गमावला तरी टॉस जिंकला गेलाय तो म्हणजेच BBC 11 ने. म्हणजेच विकेट जर गमावला तरी 2 चेंडू मध्ये 8 धावा या ठिकाणी बनवू शकतात. परंतु या बॉलवरती निर्धार होईल की एका बॉलमध्ये किती धावा राहतील. 2 चेंडू आणि 9 धावा. 2 चेंडू 9 धावा. बॉडीला स्ट्रेच करून फटका पाठवला गेलाय. 2 धावा आल्या तर कदाचित हा सामना वेगळ्या स्वरूपाने वेगळं होईल आणि स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न. आणि 2 धावा तर जरूर कंप्लीट होतील. म्हणजेच या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळेल की सिक्सरच मारावा लागेल. एक बॉल मध्ये 7 धाव्यात. विकेटच्या आधारावरती षटकार जरी आला, 6 धावा जरी आल्या तरी संघ मैदानाच्या आतमध्ये जिंकू शकतोय. भास्कर बाबू चिकनकर 11 अर्थातच BBC 11. आता हृदयाची स्पंदन वाढल्यात. एका बाजूला चॉईस प्लेयर मैदानाच्या आतमध्ये. चॉईस प्लेयर अर्थातच विनायक चिकनकर याला निवडलं गेलंय ते म्हणजेच मैदानाच्या आतमध्ये ॲज अ आयकॉन म्हणून. आणि आता त्याला कामगिरी करायची आहे. आतापर्यंत विनायक चिकनकर खूप चांगला खेळलाय. त्याच्या इंडिव्हिज्युअल धावसंख्येचा विचार जर केला तर त्याने आतापर्यंत धावा 33 बनवल्यात, परंतु त्या 33 मध्ये जर हा षटकार जोडला तर 39 होतील. सामनाही जिंकेल. परंतु काय घडेल याच्या अगोदरच्या मॅच मध्ये विकी पप्पूवरती जिम्मेदारी होती की 2 बॉल 12 बनवण्याची. त्यांनी षटकार दाखवला. आता 1 चेंडू 6 बनवायचे आहेत आणि त्याच्या विरोधात कोण आहे तर वैभव म्हात्रे आणि त्याच्या अपोजिट कोण आहे तर विनायक चिकनकर. आता आपण असंच म्हणू की हा सामना दोन्ही टीम मध्ये नाहीये, तर दोन्ही टीमच्या खेळाडूंवरती डिपेंडेबल आहे की या 6 धावसंख्या बनतील का, या 6 धावसंख्या रोखल्या जातील का. सामना शेवटच्या बॉलपर्यंत चाललाय. 2 पक्षी मैदानाचा रस्ता पकडला, अर्थातच घरचा रस्ता त्यांनी पकडलाय. 1 चेंडू कंपल्सरी, 6 धावसंख्येची गरज.
खोलवर टप्प्याचा बॉल खोदू शकले नाही आणि अखेरकार एक सुंदर बॉल पिच करत असताना या मॅच मध्ये BBC 11 या टीमला पराभवाचा धक्का देत असताना देवान सुपर किंग सरतोय पुढे. टीम जय 11 तुम्हाला तिसरी ऑफिशियल वॉर्निंग आम्ही दिली की फिल्डिंग की बॅटिंग तुम्ही डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवला नव्हता. फिल्डिंगला डिसिजन आहे तर लवकरात लवकर जा, फिल्डिंग लावून घ्या. निखिल, मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराकडे आपण वळूयात. मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराचा खरं तर मानकरी